हाय फ्रेंड्स, आज आपण करणार आहोत एकदम खमंग आणि घट्ट असं पिठलं, जे तुम्ही प्रवासात किंवा टिफिनमध्ये देखील नेऊ शकता. सगळ्यात अगोदर आपल्याला इथे थोडेसे शेंगदाणे भाजून घ्यायचे. त्यानंतर कढईमध्ये तेल गरम झालं की त्यानंतर आपल्याला त्यामध्ये जिरे, मोहरी, कढीपत्ता, लसूण टाकून व्यवस्थित परतून घ्यायचा. त्यानंतर एक मोठा कांदा चिरून त्यामध्ये परतून घ्यायचा आहे. भाजून ठेवलेले शेंगदाणे आहे त्याचं थोडासा मी वरचे साल काढून घेतलेत आणि ते देखील फोडणीमध्ये टाकून थोडे परतून घेतलेत आणि त्यानंतर फोडणीमध्ये लाल तिखट, हळद आणि मीठ टाकून घ्यायचं आहे, परतून घ्यायचं आहे. त्यानंतर साधारण 1.5 वाटी पाणी टाकलं आहे आणि आता पाण्याला उकळी आली की त्यामध्ये आपल्याला 1 वाटी बेसन पीठ टाकून हटवून घ्यायचं आहे. यामध्ये आपण तेलाचा वापर आणि कांद्याचा वापर जास्त करणार आहोत. पाणी जास्त नाही घ्यायचं. 1.5 वाटी पाण्यामध्ये 1 वाटी बेसन पीठ टाकलात की आरामात छान एकदम घट्ट असं गाठी न होता खमंग पिठलं तयार होतं. तर वरून टाकायची थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर आणि तयार आहे खमंग आणि घट्ट दाटसर इथं घट्ट पीठ.